हागै या पुस्तकातून घेतलेले वाचन. दारियस राजाच्या कारकिर्दीत दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शलतियेल याचा पुत्र जरुबाबेल आणि मुख्य याजक यहोसदाकाचा पुत्र यहोशवा यांस हागै संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हागै संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले ते असे. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता, पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा आणि मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईन आणि माझा महिमा प्रकट करीन असे परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. लूक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला. कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक म्हणत होते. कित्येक एलिया प्रकट झाला आहे असे म्हणत होते. आणि कित्येक प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, मी योहानाचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्या विषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे तो कोण? म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.